5 वेळा कौल लावून सुद्धा केदारांनी या देवाची जागा बदलण्यासाठी नकार दिला. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण 15 गावातल्या मंदिरांची शोध यात्रा करणार आहे. खेड तालुक्यातील चोरवणे, पोसरे, साखर, निवे या गावांकडे जात असताना उजव्या बाजूला रस्त्यालगतच आपल्याला पोसरे बुद्रुक या गावचं केदार झोलाई वाघजाई काळकाई मंदिर दिसतं. मंदिराचा परिसर हा प्रशस्त असून चारही बाजूला हिरवळ आणि सह्याद्रीच्या रांगांचे दर्शन होतं. मंदिराचं सुंदर नक्षीकाम आणि केदार झोलाई वाघजाई कालकाई यांच्या काळ्या पाषाणातल्या मूर्त्या हे प्राचीन स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण आहे. केदार झोलाई वाघजाई कालका जितेंद्र पालांडे नाव आपल्या पोलीसमध्ये फुल परमिशन त्यांना चांगल्या प्रकारे मिळालं, तर त्याने आपला 101 रुपयाने हात भेटणाऱ्यांनी पेढे ठेवलेले आहेत. हा मान्य करून घे. जशी त्या मुलाबालांच्या कुटुंबावर आपण तशीच राखा ठेवून ज्या ज्या कामाला हात मारतील त्या त्या कामाला जसा तुझा आनंद करता तसा त्या बालगोपालांचा आनंद करा आणि सर्व गोष्टी सन्मान करा. हे चक्रण आहे. ते चक्रण म्हणजे देवाचं स्थान आहे. ते तिथून मान्यता मिळते. आम्ही ज्या वेळेला देऊळ बांधलं त्यावेळेला आम्ही देवाला विचारलं की जरा देवळाचा आकार मोठा घ्यायचा आहे, तर हे वाढवावं काय. वेळा कळी लावले देवाला, देवाने नाकारले. नाही म्हण, माझं ते स्थान आहे. असं काही वरती शेड नको असतो का? नको, पावसाचं म्हणजे मोकळं पाहिजे त्यांना बंधन नको कुठल्या गोष्टी. या श्रावण सोमवारी जर तुम्ही महादेवांची रूपं किंवा नागेश्वरी, चोरवणे या गावांना जर भेट देणार असाल तर रस्त्यालगतच्या या केदार झोलाई मंदिराला भेट द्यायला विसरू नका. इथली शांतता तुम्हाला थक्क करेल.